Okay, so today we are going to start geometrical construction that is related or that is required to draw the different types of polygons. So first question is the draw pentagon of 30 mm side. So initially draw the 30 mm line. First point we can call it as a point A. Second point we can call it as a B. From point A, draw the vertical line. Draw the vertical faint line. Then use the compass. Place one end on point A and second end take the distance up to the point B and draw the arc. Draw the arc. Okay. Next, then after completing this, we can mark this point as a C point. Okay, A point, B point, that is a total distance is 30 mm. Then draw the arc that is also exactly present at 30 mm above is a point C. Next, connect the point B and C with the straight line. Connect the point B and C with the straight line. Straight line connect करायचं. ओके, आता हे करत असताना नेक्स्ट फर्स्ट ए आणि बी एक्झॅक्टली याचा सेंटर लाईन या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. ए बी लाईन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. टोटल 30 mm आहे, म्हणजे 15 mm साठी आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. तर ते डिवाइड करण्यासाठी कंपासचा यूज करायचा. यूज द कंपास, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. आता हे 50% आहे. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन कंपास अँड देन ड्रॉ द आर्क ऑन above and below. Okay, faint arc draw करायचं. Okay, next same compass place on point B and then again draw the arc that crosses the initial arcs. That is a line we can connect, that these points, crossing points, we can connect with the straight line. Okay, these crossing points we can connect with the straight line. इथपर्यंत ड्रॉ करून झालं का सगळ्यांचं? ओके, देन चॅट बॉक्स मध्ये टाकला तरी चालेल. सगळ्यांचं झालं का? कुणाचाही रिप्लाय दिसत नाही. एक दोन मेंबर्स फक्त यस सर म्हणाले. ओके, ज्यांना बोलता येत नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज केला तरी चालेल. ओके, चौगुले, अनुज, कारवेकर, ओके ठीक आहे. वसवाडे, मुल्ला, ठीक आहे. सगळ्यांचं म्हणजे इथपर्यंत ड्रॉ करून झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आता हे कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचं, आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करत होतो आपण. काय ड्रॉ करण्यासाठी ही सगळी प्रोसिजर करतो, तर पेंटागॉन ड्रॉ करण्यासाठी. ओके, फॉर पेंटागॉन we can first point, that is a straight line cutting point to the vertical line. ज्या ठिकाणी कट करणार आहे, वर्टिकल लाईनला ज्या ठिकाणी कट करणार आहे तो जो पॉइंट असणार आहे, so this point we can call as a point number 4. okay, this point we can call as a point number 4. and arc ज्या ठिकाणी कट करतो, that is a point number 6. okay, so this is the point number 4, this is the point number 6. आता मध्ये जे स्पेस आहे, आता 4 पॉइंट यूज करून काय केलं आपण, कंपास यूज करून काय केलं, 4 to a डिस्टन्स. ओके, फॉर स्क्वेअर आता याच्यामध्ये काय असणार आहे, 4 to a डिस्टन्स घेऊन जर आपण काय केलं, सर्कल जर ड्रॉ केला, पण पेंटागॉन ड्रॉ करायचं ना. फर्स्ट पेंटागॉन साठी काय करायचं आहे, तर 4 पॉइंट कुठे मार्क केलं, ऑन द स्ट्रेट लाईन दॅट इंटरसेक्ट द लाईन बीसी. बीसी ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करणार त्या ठिकाणी 0.4 घेतलेला आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ प्रेझेंट ऑन द आर्क वरती 0.6 घेतलेला आहे. सेम मेथड जी एबी लाईन डिवाइड करायसाठी आपण मेथड काय यूज केली, मोर दॅन हाफ डिस्टन्स कंपास मध्ये काय घेतलेला आहे, डिस्टन्स घेऊन काय केला, आर्क ड्रॉ केले. सेम मेथड वी कॅन यूज अँड वी कॅन डिवाइड द डिस्टन्स बिटवीन 4 and 6. 4 and 6 मध्ये डिस्टन्स काय करायचं, परत एकदा पुन्हा डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला मिडल पॉइंट काय मिळणार आहे, 5 पॉइंट मिळणार आहे.
Okay, then take more than half distance in compass. कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं. ओके, मोर देन हाफ डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. देन ड्रॉ द आर्क ऑन बोथ दी साइड्स. सिमिलर वे प्लेस द कंपास ऑन पॉइंट नंबर 6. पॉइंट नंबर 4 वरती प्लेस करून दोन आर्क ड्रॉ करून झाले. नेक्स्ट use the point number 6 and again draw the arcs that intersect the initial arcs. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात ते पॉइंट्स मिळालेले असतील. जे दोन पॉइंट्स मिळाले त्या पॉइंट मधून आपण काय करायचे, लाईन ड्रॉ करायचे. ओके, so this midpoint is nothing but the point number 5. This midpoint of point 4 and point 6 is nothing but the 5. हा मार्क करून घेतला का, पॉइंट मिळाला का पॉइंट नंबर 5 सगळ्यांना. ओके ओके, नेक्स्ट then see that is a point 5a is the radius. We can take radius as a 5a, 5 to a. Take a radius from 5 to a distance and draw the circle. 5 to a काय करायचं, कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं. ओके, सर्कल ड्रॉ केला. सो वी टेक द रेडियस 5 टू ए. 5 टू ए काय केलेलं आहे, रेडियस कंपास मध्ये घेऊन सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ड्रॉ केला सगळ्यांनी. तोपर्यंत ड्रॉ करून झालं का, सर्कल ड्रॉ केला का सगळ्यांनी. ओके, देन आता पेंटागॉन ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. पेंटागॉन ड्रॉ करायसाठी पेंटागॉन कसं असणार आहे, स्क्वेअरचे साइड्स कशा असतात, इक्वल साइड्स असतात. 30 mm साइडचा स्क्वेअर ड्रॉ करायचं म्हटलं तर 4 साइड 40 mm च्या असणार आहेत. तसंच या ठिकाणी काय 30 mm साइडचा आपल्याला पेंटागॉन ड्रॉ करायचा टोटल 30 साठी. मग याच्यामध्ये काय करायचं, टेक 30 mm डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए टू बी. पॉइंट ए टू बी, टेक 30 mm डिस्टन्स इन कंपास. 30 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. देन मार्क द वन साइड. आता दोन्ही साइड इक्वली मार्किंग करत जायचं. फर्स्ट मार्किंग कुठे केलेलं, याच साइडला केलेलं. पॉइंट ए वरून काय केलेलं, डिस्टन्स 30 mm मार्क केलं. सिमिलर वे अगेन place the compass on point B and draw the arc. Okay, and finally get the point. Okay, exact point कुठे मिळाले बघा, चेक करा. सो फर्स्ट पॉइंट आर्क ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी डिस्टन्स कसं मार्क केलेलं आहे, टेक टोटल 30 mm डिस्टन्स इन कंपास फॉर पेंटागॉन and then mark on the one side of A वरती कंपास प्लेस करायचं, आर्क ड्रॉ करायचं. ओके, आर्क ड्रॉ केला. सेम अगेन कंपास वी कॅन प्लेस ऑन पॉइंट बी, ड्रॉ द आर्क. Then place the compass on the next point on the other side and draw the arc. Exact तो टॉप ला यायला पाहिजे पॉइंट. ओके, and similar way from the other side again we can mark the arc. Okay, then connect all these points.
पेंटागॉन कसं ड्रॉ करायचं का आला पॉइंट मेथडनी सगळ्यांचं आलं का करेक्ट तो हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच जणांना नंतर पेंटागॉन ड्रॉ करताना प्रॉब्लेम येतो पेंटागॉन ड्रॉ करता येत नाही पॉइंट मेथड सगळ्यात महत्वाचे कारण याचा सेंटर जो आहे 0.5 प्रिझम मध्ये म्हणजे प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये म्हणा किंवा प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सेंटर पॉईंट कुठे येतो बऱ्याच जण फाइंड आउट करता येत नाही तर पॉईंट सेंटर पॉईंट मेथडनी जर घेतला तर हा अशा पद्धतीने ड्रॉ करता येतो आपण रेडियस काय घेतली 5A रेडियस घेतलेली आहे आणि सर्कल ड्रॉ करून काय केलेलं आहे आर्क ड्रॉ करून कम्प्लीट केलेलं आहे आता याच याच्यामध्ये जर पॉईंट नंबर 6 जर यूज केला तर आपल्याला काय मिळेल 6 to A डिस्टन्स घेतलं रेडियस 6 to A त्याच्यामध्ये जर यूज केलं तर आपल्याला काय मिळेल याच्यामध्ये करेक्ट 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 आपल्याला काय मिळणार आहे हेक्झागॉन किती एम एम साईड असलेला हेक्झॉन मिळेल करेक्ट तर हेक्झागॉन किती एम एम साईडचा मिळणार आहे साईड सेमच राहणार आहे 30 एम एम साईड राहणार आहे ओके तर याच्यामध्येच मी काय करतो सेम प्रोसिजर रिपीट केला तरी चालेल त्यावेळेला 0.5 फाइंड आउट करायची गरज नाही आहे हेक्झागॉन जर ड्रॉ करायचं असेल हेक्झागोनल प्लेन फॉर हेक्झागॉन ऑफ बेस साइड 30 एम एम काय सांगितलेलं आहे बेस साइड 30 एम एम चं काय करायचं हेक्झागॉन ड्रॉ करायला सांगितलेलं असेल सो वी कॅन यूज 6 to A radius for hexagon 5 to A for pentagon and 6 to A radius we can use for hexagon okay so 6 to A when we take the distance 6 to A and draw the circle तो थोडासा लार्ज असणार आहे 5A पेक्षा ओके तो ए आणि बी मधून पासच व्हायला पाहिजे ओके नेक्स्ट अगेन वी कॅन टेक साइड डिस्टन्स दॅट इज अ बेस साइड डिस्टन्स इज 30 एम एम परत 30 एम एम डिस्टन्स कंपास मध्ये घेतला आणि दोन्ही साईडला सेम ज्या पद्धतीने पेंटागॉन ड्रॉ करताना दोन्ही साईडला मार्किंग केलं इक्वल मार्किंग करत जायचं आहे एकाच साईडला धरून मार्किंग करायचं नाहीये ओके पॉइंट ए वरती कंपास प्लेस करायचा आहे मार्क ऑन द सर्कल दॅट इज द फर्स्ट पॉइंट यूज सेम डिस्टन्स हे 30 एम एम डिस्टन्स घेतलेलं आहे पेंटागॉन बेस साइड किती घेतलेला आहे 30 एम एम देन सेम डिस्टन्स सर्कल ड्रॉ करत असताना मात्र काय घेतलेलं आहे 6 to A रेडियस घेतलेली आहे हे सर्कल ड्रॉ करत असताना 6 to A घेतलेलं आहे आणि हेक्झागॉन ड्रॉ करण्यासाठी बेस साइड डिस्टन्स 30 एम एम घेतलेला आहे मार्क ऑन फर्स्ट साइड सिमिलर वे प्लेस द कंपास ऑन अदर साइड अँड मार्क द आर्क सेम काय करायचं वरती देखील तिथून पुढे आणि आर्क कम्प्लीट करायचं दोन्ही डायरेक्शनला इक्वली काय करायचं मार्क करायचं आणि मध्ये देखील आपल्याला जे डिस्टन्स मिळणार आहे ते देखील बघा बरोबर एक्झॅक्ट 30 एम एम असणार आहे ओके अँड वेन वी कनेक्ट दिस ऑल these points when we connect all these points so first this point to intersecting point then next point and same for the other side okay and topmost these 2 points हेक्झागॉन आला का आपला हेक्झागॉन ड्रॉ करून झाला सगळ्यांचा आता याच्या पुढचा क्वेश्चन काय हा ओके ओके याच्या पुढचा क्वेश्चन काय असणार आहे तर तुम्हाला जर हेप्टॅगॉन ऑक्टॅगॉन जर ड्रॉ करायचं असेल हेप्टॅगॉन म्हणजे 7 साइड ऑक्टॅगॉन म्हणजे 8 साइडचा जर ड्रॉ करायचा असेल तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला चेंजेस पॉइंट मेथड मध्ये याच्यामध्ये चेंजेस काय करावे लागतील आता हेप्टॅगॉन ड्रॉ करायला सांगितलं बेस साइड 30 एम सेम बेस साइड 30 ठेवायचे तर काय करावं लागेल याच्यामध्ये हॅलो हॅलो
हेप्टॅगॉन ड्रॉ करायसाठी काय करावं लागेल? सुमित कौलापुरे, समजलं का पेंटागॉन कसं ड्रॉ करायचं, हेक्सागॉन कसं ड्रॉ करायचं? रोल नंबर 60. सुमित, हॅलो. अनिकेत, रोल नंबर 31. पेंटागॉन हेक्सागॉन कसं ड्रॉ करायचं समजलं का? ओके. ही मेथड सगळ्यात शेवटपर्यंत तुम्हाला लागणार आहे ड्रॉ करत असताना. लास्ट एक्झाम पर्यंत तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम असणार आहे. नेक्स्ट आता हेक्सागॉन, तुम्हाला हेक्सागॉन झाल्यानंतर हेप्टॅगॉन साठी मेथड विचारली, काय करावं लागेल? कोणाकडे आहे का याचा आन्सर? ओके, करेक्ट. 7 पॉईंट फाइंड आउट करायला लागेल. हा, तो किती किती डिस्टन्स वरती घ्यावा लागेल? हॅलो, किती डिस्टन्स वरती पॉईंट नंबर 7 घ्यावा लागेल याच्यामध्ये? हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? हा, आता आपण पॉईंट जे घेतले, आता परत एकदा मी रिपीट करतो, हीच प्रोसिजर परत एकदा पुन्हा रिपीट करतो पेंटागॉन आणि हेक्सागॉन साठी. बघा, चेक करा. फर्स्ट ड्रॉ द 30 mm लाईन. तर पेंटागॉन पहिला मी अनेकदा ड्रॉ करून दाखवतो. ओके, चेक करा. 30 mm साइड साठी आपण पेंटागॉन ड्रॉ करतो. मार्क द पॉइंट ए अँड पॉइंट बी, देन ड्रॉ द फेंट लाईन. जरा फास्ट रिव्ह्यू एकदा घेऊया आपण याच्यावरती, ज्यांना समजलेलं नाही त्यांच्यासाठी. ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, टेक द कंपास बॉक्स, कंपास, अँड ड्रॉ द आर्क युझिंग पॉइंट ए. ड्रॉ द आर्क, आर्क ड्रॉ केलेलं आहे. देन कनेक्ट द पॉइंट, that is, this is the point we can call as a point C. Then connect these points. Okay, हे पॉइंट कनेक्ट केले. पॉइंट कनेक्ट केल्यानंतर नेक्स्ट टेक द मोर दॅन हाफ डिस्टन्स फॉर पॉइंट ए बी. ए बी मध्ये काय करायचं, ए बी लाईन डिवाइड करायचं इक्वली 2 पार्ट्स मध्ये. सो लाईन डिवायडेशन साठी काय मेथड आहे जॉमेट्रिकल मध्ये? तर ए बी लाईन मोर दॅन हाफ डिस्टन्स वी कॅन टेक इन टू द कंपास अँड ड्रॉ द आर्क ऑन बोथ साइड ऑफ लाईन. देन सेम कंपास वी कॅन प्लेस ऑन द पॉइंट बी. पॉइंट बी वरती ठेवायचं, परत पुन्हा काय करायचं, आर्क ड्रॉ करायचं. सो क्रॉसिंग पॉइंट एक्झॅक्टली वी कॅन कनेक्ट दीज पॉइंट्स. ओके, आता हे पॉइंट ज्या ठिकाणी क्रॉस करा आर्कला आणि त्याचबरोबर स्ट्रेट लाईनला. ओके, these points we can call as, first point we can call as a point number 4, and this point we can call as a point number 6. So in between distance 4 आणि 6 मध्ये काय असणार, पॉइंट नंबर 5. सो अगेन वी कॅन डिवाइड दॅट डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ कंपास. कंपास मध्ये परत पुन्हा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडला आर्क ड्रॉ करायचे आहेत. सेम, आणि ते डिस्टन्स काय करायचं, इक्वली डिवाइड करायचं. ओके, एक्झॅक्ट मिड पॉइंट, that midpoint in between 4 and 6 we can call as a point number 5. So take the distance from 5 to A for pentagon. 5 to A distance घेऊन काय केला, सर्कल ड्रॉ केला. सिमिलर वे आता मी हेक्सागॉन परत येते ड्रॉ करून दाखवतो. हेक्सागॉन साठी काय करायचं, 6 to A डिस्टन्स घ्यायचं आहे. हेक्सागॉन साठी 6 to A डिस्टन्स घ्यायचं आहे, ड्रॉ दी आर्क, सॉरी सर्कल, सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे हेक्सागॉन साठी. देन हेक्सागॉन साइड्स 30 mm, 30 mm चे साइड सगळे असणार आहेत. टेक 30 mm डिस्टन्स, मार्क ऑन बोथ द साइड्स. दोन्ही साइडला इक्वली मार्किंग करायचं. ओके, अँड वी कॅन कनेक्ट ऑल दीज पॉइंट्स. फर्स्ट साइड जेवढी आहे तेवढीच सगळी साइड इक्वली काय पाहिजे, इक्वली पाहिजेत, इक्वल डिस्टन्सचे पाहिजेत. आणि हे काय करायचे, कनेक्ट करायचे. देन कनेक्ट ऑल दीज पॉइंट विथ द स्ट्रेट लाईन अँड एंड पॉइंट्स. ओके, तर हा हेक्सागॉन झाला 6 to A. आता 5 पॉईंट इथं का घेतला, फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतला. जर हेक्सागॉन ड्रॉ करायचं असेल तर 5 पॉईंट घ्यायची गरज आहे का? नाहीये, काय गरज नाही घ्यायची.
Directly we can take the distance from 6 to A and we can draw the circle and we can complete. For आता तुमच्यासाठी टास्क आहे हेप्टॅगॉन ड्रॉ करायचं आहे. हेप्टॅगॉन ड्रॉ करायचा आहे. हेप्टॅगॉन ड्रॉ करत असताना बेस साईड किती घ्यायची आहे 30 mm साईड घ्यायची आहे. 30 mm साईडचा हेप्टॅगॉन ड्रॉ करायचा आहे. आता याच्यासाठी काय करावं लागेल फ्रॉम 6 टू अबव साईड. आता ह्या 4 पॉईंट झाला 5.6.7 ह्या लाईन वरती जसे तुम्ही पॉईंट हे मार्क करत जाल तसे तुम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी पॉलिगॉन्स मिळणार आहेत. ओके सो सेम लाईन वरती काय करायचं आहे सेम लाईन वरती 4 टू 5 और 5 टू 6 कुठलेही एक डिस्टन्स घ्या. याच्यामध्ये हेप्टॅगॉन ड्रॉ करण्यासाठी सेव्हन साईडचा हेप्टॅगॉन ड्रॉ करण्यासाठी काय करायचं आहे 5 टू 6 डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. कुठलं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे 5 टू 6 डिस्टन्स. आता ते कंपास मध्ये किंवा स्केलनी मार्क केला तरी चालेल. कंपास मध्ये जर एक्झॅक्ट येत नसेल तर एक्झॅक्ट किती एम एम असणार आहे ते चेक करा आणि तेवढंच डिस्टन्स काय करायचं वरती शिफ्ट करायचं वरती मार्क करून घ्यायचं पॉईंट नंबर 7 अँड 7 टू ए. आता डिस्टन्स किती घ्यायचं आहे 7 टू ए घ्यायचं किंवा 7 टू बी घ्या आणि सर्कल ड्रॉ करून काय करायचं मेथडनी त्या सर्कलला डिवाइड करायचं इक्वली 7 साइड साठी. सगळ्यांना ड्रॉ करता येईल हेप्टॅगॉन. ओके ओके तो ड्रॉ ड्रॉ करायचा एक 5 मिनिटं वेळ देतो ड्रॉ करायचा हेप्टॅगॉन. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे हेप्टॅगॉन ड्रॉ करायचं 30 mm साईड असणार त्याच्या साईडला लिहा हेप्टॅगॉन. हेक्झागॉन ड्रॉ केला असेल हेक्झागॉन हे प्रॅक्टिस करायचं आहे. ड्रॉ करून झाल्यानंतर लगेच सांगायचं 5 मिनिट सफिशियंट आहेत ड्रॉ करण्यासाठी. हॅलो ड्रॉ करून झालं का सगळ्यांचा. हॅलो ड्रॉ केलास
हेप्टॅगॉन ड्रॉ केला. ओके. आता ही एक मेथड झाली. पॉइंट मेथडने आपण काय केलं याच्यामध्ये, आपल्याला आता याच्यामध्ये पेंटागॉन ड्रॉ करता येतो. आता जर पॉईंट 4 यूज केला तर याच्यामध्येच सेम, याच्यामध्ये जर पॉईंट 4 जर यूज केला आणि सर्कल ड्रॉ केला तर आपल्याला काय मिळेल याच्यामध्ये? हॅलो, स्क्वेअर मिळणार आहे. करेक्ट करेक्ट. याच्यामध्ये आपल्याला पॉईंट नंबर 4 टू ए डिस्टन्स घेऊन सर्कल जर ड्रॉ केला आणि तो काय केला, बेस साइड 30 घेऊन काय केला, त्याच्यावरती आर्क जर ड्रॉ केले तर आपल्याला काय मिळणार आहे? स्क्वेअर मिळणार आहे. ओके, सो दिस इज अ पॉइंट मेथड. आता याच्यामध्ये नेक्स्ट मेथड जे आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघितला की ड्रॉ करत असताना कुठल्या मेथडने ड्रॉ करायचं. सो फर्स्ट तर अँगल मेजर करायचं आहे. हेक्झागॉन जेव्हा ड्रॉ केला तर हेक्झागॉन मध्ये अँगल चेक करा. हे अँगल किती असणार आहेत? हा अँगल किती होता चेक करून सांगा मला. बेस अँगल अँगल किती आहे? हा प्रोटेक्टर आहे का सगळ्यांच्याकडे? हा अँगल विचारतो. हा 60 डिग्री. हा देखील 60 डिग्री असणार आहे. ओके, दिस अँगल बेस लाईन जी आहे त्याच्यापासून अँगल मेजर करायचं आहे. 60 डिग्री अँगल असणार आहे. आता ही पॉइंट मेथड अँगल मेथडनी ड्रॉ करता येईल आपल्याला हेक्झागॉन. पेंटागॉनचा देखील अँगल मेजर करून सांगायचा एक्झॅक्ट. पेंटागॉनचा अँगल मेजर करायचा आहे. किती येतो अँगल मेजर करून सांगा पेंटागॉन साठी. पेंटागॉनचा अँगल किती आहे बेस पासून? हा अँगल हा 72 72 डिग्री यायला पाहिजे एक्झॅक्ट. ज्यांचा अँगल होता हा हा 73 येतोय म्हणजे त्या ठिकाणी ड्रॉ करायला चुकलेला आहे. एक्झॅक्ट अँगल पेंटागॉन कुठल्याही साईडचा बेस साईड 30, 25, 45, 37.5 तुम्ही घेऊन जर ड्रॉ केला तर तो अँगल एक्झॅक्ट किती यायला पाहिजे? 72 डिग्री यायला पाहिजे. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर हेक्झागॉन इक्वल साइडचा असल्यामुळे त्या ठिकाणी 60 डिग्री इझिली आपल्याला काय करता येतं? मेजर करता येतं. बट पेंटागॉन इक्वल साइडचा नाही ना, त्या ठिकाणी तो ऑड साइडचा आहे. ऑड साइडचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणायचं मला, 5 साइड्स आहेत. ओके, त्यामुळे तो ड्रॉ करत असताना प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच वेळा अँगल तुमचा त्या ठिकाणी घेत असताना किंवा तुम्ही काय करत असता कंपासमध्ये तुमची पेन्सिलची टिप जी आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन्सिलच्या टिपवरती पण डिपेंड आहे. 1 mm किंवा 2 mm तुम्ही इकडे तिकडे जरी ड्रॉ करताना जर चुकलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, अँगल मध्ये डिफरन्स येतो. ओके, तो एक्झॅक्ट तर अँगल किती आहे? 72 डिग्री आहे. किती अँगल यायला पाहिजे? 72 डिग्री अँगल यायला पाहिजे. आता विथ अँगल मेथडने आपण ड्रॉ करू शकतो पेंटागॉन, हेक्झागॉन. हॅलो हॅलो. सो फॉर पेंटागॉन साठी 72 डिग्री, फॉर हेक्झागॉन 60 डिग्री. दिस इज पॉइंट मेथड. सेकंड मेथड अँगल मेथडने देखील ड्रॉ करू शकतो आपण बाय युझिंग अँगल मेथड. अँगल मेथडनी कसं येणार आहे, बेस साइड ड्रॉ करून घ्यायचे. बेस साइड ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, 60 डिग्री साठी लाईन ड्रॉ करून करता येईल. ती एक मेथड आहे. नेक्स्ट मेथड वी कॅन यूज द सर्कमस्क्राइब्ड अँड इन्स्क्राइब्ड मेथड. अशा नंबर्स ऑफ मेथड्स आहेत. पेंटागॉन पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी एकच मेथड नाहीये, अशा नंबर्स ऑफ मेथड्स आहेत पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी. त्या यूज करून तुम्ही काय करू शकता, पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. सो नेक्स्ट मेथड वी कॅन यूज द इन्स्क्राइब्ड सर्कल मेथड. कुठली मेथड यूज करतो? इन्स्क्राइब्ड सर्कल मेथड फॉर हेक्झागॉन. इन्स्क्राइब्ड सर्कल मेथड. इन्स्क्राइब्ड सर्कल मेथड मध्ये काय असणार आहे, सर्कलच्या आतला आपल्याला काय करायचं, पॉलिगॉन ड्रॉ करायचं. ड्रॉ हेक्सागॉन base side we can take 40 mm
किंवा याच्यामध्ये आता 40 mm त्यामध्ये आपण म्हणता येणार नाही. सर्कल, इन्स्क्राइब सर्कल मेथड ड्रॉ करत असताना काय म्हणायचं, ड्रॉ हेक्सागॉन ऑफ यूज बाय युझिंग मेथड इन्स्क्राइब सर्कल मेथड बाय युझिंग inscribed circle method and circle radius we can take 30 mm. सर्कलची रेडियस किती घेतली, 30 mm इन्स्क्राइब सर्कल मेथड साठी. ओके, देन टेक द 30 mm रेडियस इन कंपास. इन्स्क्राइब म्हणजे सर्कलच्या आतला आपल्याला काय करायचं, इन्स्क्राइब हेक्सागॉन ड्रॉ करायचं. टेक 30 mm डिस्टन्स इन कंपास as a radius and draw the circle. आता याच्यामध्ये बेस साइड आपण काय करू शकत नाही, आयडेंटिफाय करू शकत नाही. सर्कलच्या आतला म्हणजे 30 mm रेडियस म्हणजे 60 mm डायमीटर सर्कलच्या आतला आपल्याला काय करायचं, हेक्सागॉन ड्रॉ करायचं. तर फर्स्ट ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन. सर्कल ड्रॉ केला का सगळ्यांनी, डायमीटर 60 रेडियस 30 घ्यायचे, सर्कल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ हेक्सागॉन बाय युझिंग इन्स्क्राइब सर्कल मेथड. सर्कल रेडियस इज 30 mm. 30 mm रेडियस घ्यायचे. Then draw the 30 mm radius circle. Draw the horizontal line passing through the center point. इथपर्यंत ड्रॉ करून झालं सगळ्यांचं. ओके, नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये बघा, चेक करा. हा इन्स्क्राइब सर्कल मेथड इझी आहे एकदम. आता आपण सर्कल जो मगाशी ड्रॉ केला होता, मगाशी हेक्सागॉन मध्ये ड्रॉ केला होता, याच्यामध्ये जर मी इथं काय केली, लाईन जर ड्रॉ केली तर याच्यामध्ये अँगल किती येणार आहे, हा टोटल अँगल जर चेक केला तर हा अँगल जो असणार आहे हा 60 डिग्री असणार आहे. हा देखील अँगल 60 डिग्री असणार आहे. ओके, टोटल अँगल किती असणार आहे, इनसाइड अँगल हा, कारण की अँगल आपण घेतो हा टोटल अँगल हा 180 डिग्री अँगल झाला हॉरिझॉन्टल लाईन साठी. पॉइंट मिडल पॉइंट जर घेतला फ्रॉम धिस एंड टू धिस एंड, टोटल अँगल जर कनेक्ट आपण घेतला प्रोटेक्टर मध्ये चेक केला तर 180 डिग्री येतो. त्यातले 60 डिग्री जर आपण मायनस केले, राहिलेला अँगल किती असणार आहे, 120 डिग्री असणार आहे. आणि हा डिवाइड परत केला तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. त्यामुळे हा अँगल जो टोटल असणार आहे हेक्सागॉन मध्ये, इच कॉर्नर इट इज हॅव्हिंग इनसाइड अँगल 120 डिग्री. प्रत्येक अँगल किती डिग्रीच असणार आहे आतला हेक्सागॉन मधला, 120 डिग्री. करेक्ट. आता तोच आपण या ठिकाणी मेथड काय यूज करायचं, तीच मेथड यूज करायची आहे. आणि या ठिकाणी तुमचं प्रोटेक्टर यूज करून काय करायचं आहे, या एंड पॉइंट पासून 60 डिग्री साठी लाईन ड्रॉ करायची, अबोव्ह अँड बिलो. ह्या लाईनच्या वरती आणि खाली साईडला काय करायचं, 60 डिग्री साठी लाईन. सेम मेथड वी कॅन यूज फॉर अदर साइड ऑल्सो. नाही तर तुम्ही इझिली काय करू शकता, तो पॉइंट वरती या ठिकाणी तुमचं प्रोटेक्टर ठेवायचं आहे, 60 डिग्री साठी मार्क करायचं आहे. सिमिलर वे फॉर द अदर साइड, 0 ला मॅच करा, एक्झॅक्ट 60 mm वरती मार्क करायचं. एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट 60 डिग्री यायला पाहिजे फ्रॉम द एंड पॉइंट. ओके, हा इन्स्क्राइब सर्कल मेथड आहे. इन्स्क्राइब सर्कल मेथड म्हणजे सर्कलच्या आतमध्ये, बेस साइड आपल्याला माहित नाही याच्यामध्ये, रेडियस मात्र माहिती आहे सर्कलची. ओके, सो इट इज कॉल्ड एज अ इन्स्क्राइब सर्कल मेथड. सर्कमस्क्राइब म्हणजे सर्कलच्या बाहेरचा, आपण सर्कलच्या आत काढतो म्हणून याला इन्स्क्राइब म्हटले, इन म्हटलेलं. ओके, सो इंटरसेक्टिंग पॉइंट, आता ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेलं आहे, आता परत पुन्हा इकडे अँगल ड्रॉ करायची गरज आहे का, गरज नाहीये का, तर हॉरिझॉन्टल लाईनला काय करायचं, इथून परत पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. सेम अबोव देखील काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आणि हे जे एंड पॉइंट जिथे इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट पासून काय करायचं, पुन्हा
अदर एंडला कनेक्ट करायचं. कनेक्ट दी एंड पॉइंट्स. कनेक्ट केलं का? इन्स्क्राइब सर्कल मेथड समजली का सगळ्यांना? हा, तर इन्स्क्राइब सर्कल मेथडनी आता बेस साईड आपल्याला याच्यामध्ये माहित नाहीये, तरी देखील आपण काय केलं, हेक्सागॉन ड्रॉ केला. हेक्सागॉन ड्रॉ करत असताना सेंटर पॉईंट इथे पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करून घेतला, ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन. आता याच्यामध्ये काय आली, ह्या ठिकाणी बेस या ठिकाणी आलेला आहे. आपण याच्यामध्ये सेम मेथड परत एकदा याची पोझिशन चेंज करू शकतो. पोझिशन कशी चेंज करू शकतो, तर चेक करा या ठिकाणी. इथपर्यंत ड्रॉ करून झाला, हा हेक्सागॉन ड्रॉ करून झाला का सगळ्यांचा? ओके, देन टेक द रेडियस 30 mm. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, 1-2 मिनिटं इकडे लक्ष द्या. सेम मेथडनीच काय करायचं, फक्त आपल्याला बेस साईड जी होती त्या ठिकाणी कॉर्नर म्हणजे पोझिशन चेंज करायचे. पोझिशन म्हणजे या ठिकाणी काय आला, कॉर्नर या ठिकाणी आला होता, बेस साईड या ठिकाणी आली होती. आता मी तेच काय केलं ह्याच्यामध्ये, या मेथडमध्ये सेकंड मेथड म्हणजे ड्रॉ व्हर्टिकल लाईन. आता व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे, फ्रॉम द कॉर्नर पॉइंट. आता हा जो कॉर्नर पॉइंट आहे, कॉर्नर पॉइंट पासून काय केलेलं असणार आहे, सेम कॉर्नर पॉइंट वी कॅन यूज अँड मार्क द 60 डिग्री लाईन. हा कॉर्नर पॉइंट यूज करून 60 डिग्री ऑन बोथ साइड्स, 60 डिग्री साठी काय करायचं, लाईन ड्रॉ करायचे. सेम अगेन टेक द पॅरलल लाईन, एक्झॅक्ट पॅरलल लाईन पाहिजे. थोडं ओके, सेम इन्स्क्राइब सर्कल मेथड, बट द कॉर्नर इट इज अ नियर टू द ऑब्झर्वर. म्हणजे मी ज्या साईडने बघतोय त्या ऑब्झर्वरच्या साईडला, तुम्ही आता इकडून बघताय तर ड्रॉ करत असताना तुमच्या जवळ काय आलं, या ठिकाणी कॉर्नर या ठिकाणी आलेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी काय आली, एज आलेली आहे. ज्यावेळेला तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन घेता त्यावेळेला बरोबर एक्झॅक्टली पॅरलल लाईन काय ते तुमच्या साईडला येते. आणि सेम त्याच दुसऱ्या मेथडमध्ये व्हर्टिकल लाईन जेव्हा ड्रॉ करता त्यावेळेला कॉर्नर तुमच्या साईडला, तो व्हर्टिकल लाईनला पॅरलल लाईन दुसऱ्या साईडला जातो. ओके, पोझिशन देखील आपण याच्यामध्ये काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, तर ही देखील तुम्ही ड्रॉ करून ठेवा फिगर त्याच्यामध्ये. कॉर्नर नियरर टू ऑब्झर्वर अँड साइड नियरर टू ऑब्झर्वर. आता हे दोन्ही महत्वाचे आहेत. हे साइड काय झाली, साइड नियर टू ऑब्झर्वर अँड कॉर्नर नियर टू ऑब्झर्वर. ओके, कॉर्नर नियर टू ऑब्झर्वर. तर हे तुम्हाला कुठं महत्वाचं तुम्हाला कळणार आहे, तर ह्याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये ह्या दोन्ही पोझिशन मध्ये कुठली पोझिशन घेऊन तुम्हाला काय करावं लागेल, हेक्सागॉन ड्रॉ करायचं आहे किंवा पेंटागॉन ड्रॉ करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की कसा ड्रॉ करावा लागेल. ओके, सेम आता तुम्हाला टास्क काय असणार आहे, 1-2 मिनिटात तुम्हाला मी टास्क देतो. याच्यामध्ये इन्स्क्राइब सर्कल मेथड साठी काय करायचं आहे, 35 mm टेक द क्वेश्चन, ड्रॉ हेक्सागॉन, ड्रॉ हेक्सागॉन, draw hexagon using inscribed circle method, using inscribed circle method, using inscribed circle method and circle radius 35 mm. circle radius किती घ्यायचे, 35 mm घ्यायचे. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का आता याच्यात झालेल्या याच्यामध्ये? ओके, थोडं अर्जंट काम आल्यामुळे मी काय करतोय, एंड क्लास करतोय. तुम्ही नेक्स्ट लेक्चरला जॉईन व्हायचं. आणि आज जे झालेलं आहे याच्यामध्ये फक्त इन्स्क्राइब सर्कल मेथड तेवढंच रेकॉर्ड झालेलं नाहीये. तुम्ही तो परत रिवाइज करू शकता. कुणाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करा, नेक्स्ट लेक्चरला मला विचारू शकता काय प्रॉब्लेम असेल तर. राहिलेले जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन नेक्स्ट लेक्चरला एक 15-20 मिनिटात संपतील. त्यानंतर आपण काय करतोय, फर्स्ट टॉपिक स्टार्ट करतो. ओके,
तर बाकीचे जे मेंबर आहेत त्यांना देखील सांगायचं आहे जॉईन व्हायला, कारण 40 मेंबर्सच फक्त जॉईन आहेत, 39 मेंबर्स फक्त जॉईन आहेत आउट ऑफ 56. ओके, तर परत पुन्हा हा पार्ट रिपीट होणार नाहीये. एकदा सिलेबस स्टार्ट झाला ना, तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन कसं ड्रॉ करायचं, त्यामध्ये पेंटागॉन हेक्सागॉन कसं ड्रॉ करायचं हे परत रिपीट मी करत बसणार नाहीये. कारण बेसिक कन्सेप्ट आहेत त्या लागतात त्याच्यासाठी. हा सिलेबसचा पार्ट नाहीये. ओके, तर ह्या इन्स्क्राइब झाला, सर्कमस्क्राइब्ड मेथड आणि राहिलेले एक 2-3 मेथड आहेत जे आपल्याला लागणार आहेत. म्हणजे चॅप्टर टॉपिक चालू केल्यानंतर प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये लागतील किंवा प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये. ओके, कुणाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट लेक्चरला मला त्यावेळेला मेसेज करू शकता चॅट बॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चरला जॉईन व्हायचं. थँक्यू.